हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि सकाळी सकाळी ब्लॉग चालू केलेला आहे. वाजल्यात 4 आणि पूर्ण लुक मी रेडी केलेला आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे चालले एवढं सकाळी? त्या आईच्या दर्शनाला चालले, पत्रिका ठेवायला चालले. फायनली तो दिवस आलेला आहे की आईकडं आम्ही चाललेलो आहे पत्रिका ठेवायला दोघं. तर पूर्णपणे ब्लॉग बघत राहा. कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि हा ब्लॉग खूप भारी येणार आहे. आणि तुम्ही बोलत असेल एवढ्या बांगड्या का भरल्यात? ते साखरपुड्याच्याच माझ्या बांगड्यात आणि मला हिरव्या बांगड्या भरपूर आवडतात, तर मी घालतेच. याच्या आधी पण साखरपुड्याच्या आधी पण लुक कधी करायचा असेल तर घालतच होती ना. आता पण मी घातलं तर खूप छान वाटतं. पूर्ण लुक तुम्हाला मी तिथे गेलं तेच दाखवेल, कारण आता सध्या पटापट तयारी वगैरे करून घेते. मग त्याच्यानंतर आपण भेटूया. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी आम्ही निघलोय एकविरेला. ही आमदार दिसतोय रे, भावी नगरसेवक गुलाल आपलाच चल गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय. आमदार का महापौर 4 दिवस झाले हेच बघते मी, असं बघते मी. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले इलेक्शन मध्ये असंच बघते मी. असं चालू आहे आता. इलेक्शन झाले हा? झाले ना आता. इलेक्शन झाले आता. सगळं आटपलाय. आता आम्ही निघालोय. आपला मामा आलाय ना. चला गाईस, थोड्या निघालोय. वेळात भेटूया. थोड्या वेळात काय आता, थोड्या वेळात आपण पोहोचूया. मामाच्या तर्फे पण एक ओटी टाकू. जाऊ ना. मामाच्या तर्फे पण उठी बिचारा आले. खरंच जाम मेहनत केलं एकदम. 8 वर्षापासून मेहनत केली. 8 वर्ष झाले मेहनत नव्हतं ना करतोय तेव्हापासून सगळ्यांना फिरायला फार्म हाऊसला जाम कष्ट केले. जाम पैसे घालेला आहे आणि आता फळ आला. 8 वर्षानंतर फळ आलेलं आहे. ही गोष्ट आहे. कुठलं पद नव्हतं तरी पण पार्टी बिटी चालू होती. इकडं तिकडे इकडे पाणीची लाईन इंडियन सगळं टाकून दिला आणि आता फळ आलाय. सो आम्ही त्यांची पण ओटी भरणार आहे. त्यांची ओटी, त्यांच्या तर्फे ओटी भरणार आहे. त्यांच्यातर्फे सॉरी त्यांच्यातर्फे ओटी भरणार आहे. मंत्री उजडलाय. बोगद्यात आलं. आमदार उठले. मित्रांनो, इथं पण चालू झालेली आहे तयारी गाडीच्या आरशात. ते बघ बस कर बाई, आपल्याला जायचंय अजून. चला, वोट फॉर बीजेपी. नाही, शिवसेना का? शिवसेना, ठीक आहे. चला, बस झाला. अख्ख्या गाडीत वोट देत आले. काहीच अख्ख्या गाडीतच तिने 2च वोट केलेत. सो गाईज, आता यांनी नाश्ता शोधायला घेतलाय. बघूया आता इथं काय भेटतो का. सो गाईज, आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. पण माझ्या डोळ्याच्या खाली काळा आलं जाम. डोळ्याला काजल लागली. गाईस, सध्या आमची सत्ता आलेली होता. आम्ही एकविरा चाललो. असंच वाटतंय. कालच काय बोलतात त्याला, कालच नगरसेवक झालोय. नाच पाय पडायला चालली. थकल्यावर का आलाय? तुला थकल्यावर का दरवेळेस होतो? तिला बोलायला पाहिजे नगरसेवक के पास पैसा भी ले रहा है. पैसा नहीं है. आले मेरे लिखा होगा बॅनर तेरे को मेरा. माझे खरं त्याचे फोटो काढले ते आहे. 4-5 काढ्या होत्या. यार खरं ह्याच्या खाली जास्त काढलं नाही, ते गाडी तिथं झोपल्या. गाईचा आमचा नाश्ता आता आलेला आहे.
आणि हे गेल्यात आणायला परत. निस्ता स्नॅप. सो गाईज आमचा आता नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही थोडासा इथे थोडा रेस्ट घेतोय कारण की भरपूर थकल्यासारखं झालं आहे म्हणून. आणि आता किती थकलीस चालतात मग 15 मिनिटात अर्धा तासात पोचू आपण. अर्ध्या तासात पोचू आम्ही आता. तर ब्लॉग बघत राहा कारण थंडी भरपूर आहे, बोलता येत नाही मला. आता गाडीत बसते आणि डायरेक्ट आपण मंदिरातच भेटू. इकडं Continue on Ekveera Devi Road for 3 kilometers. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत एकविरा आईच्या पायथ्याशी. इथून वरती जायचं आहे आम्हाला. ए नगरसेवक उतरते आमचे. बरं आहे का शेट बस बाबा. आता मला थोडंसं आवरू नको का? हो हो. गाईस बघू शकतात किती भडकाभडकी चालले. पावडर आणली नाही म्हणून. मग 2 तास केला काय घरात ते सांगा आधी पहिला मला. हा 4 वाजता मी उठवलंय ना. 4 वाजता उठवलंय. 7 वाजता घरी आलेत. नाही का आता पिसळा ना. पिसळले ना का लगेच चालू. फोन चालू लगेच चालू. नाही लगेच. बघितलं किती भडकलं. इकडे नाही इकडे ना. हात जोडा. बाबा हे बघ कशी बघते. टिकले बघ किती लावले खतरनाक. सगळ्या तिने मिळून टिकले लावलं. निवडून आलेस ना तू म्हणून टिकले लावले सगळे. आपण पत्रिका ठेवायला आलो. पत्रिका इलेक्शनचा विषय बंद करा. इलेक्शनच्या आधी इलेक्शन डोक्यात फिरतो. इलेक्शन येतं डोळ्यातून फिरतो. तुला बघितलं आम्हाला तसंच वाटतं. येईल तो पण दिवस येईल. खूप पुढे आहे विचार. हो विचार. काहीच पायऱ्या चढता दाम थकवा लागलेला आहे. तरी पण आम्ही चढणार. पूर्ण पायऱ्या चढणार. पूर्ण नाही मग अर्धे चढून घरी जायचा. पूर्णच जायचं चढायला. ए कुठे गेली माणसं. काहीच चालतोय आम्ही. थांब पुढं काय चाललंय. ऋषी बघ त्याचा वेगळेच आहे. थांबला तो ऋषी. तू काय करतोय. अशा माणसांना सोबत आणलाय आपण. आता तू शोधलं आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहोत. कसं वाटतं पाहिलं करून. काहीच पोटात गोळा आलाय. थकवा लागलाय. पण आता आम्हाला वरती जायचंय अजून. आम्ही थोडा ब्रेक घेतलाय. अशा पोटात असे काटे टोचणार. तसंच होतं. हां
गाईज अशा म्हणजे लांब लांब जागेमध्ये यायचं असेल ना तर मोजून फक्त 2च जण यावा. असे जास्त जण येऊ नका येऊ, कारण एवढं डोकं आउट करतायत ना. बघू शकता एक इकडे ते एक तिकडे शोधाशोधीमध्ये अर्धा एक तास तिथंच गायब होतो. कोसावर आहेत. हा, एक वॉशरूमला गेलाय ते एक. आता आपण पुढे गेलो की तो कुठे थांबेल त्याचं टेन्शन म्हणून आम्हाला थांबायला लागतोय. नाही तर आम्ही पटापट गेलो असतो वरती. जाऊया. आला आला आमदार आला. लांबून म्हणजे याच्यावरती थांबलो आणि पुढं चला पटापट चल जाऊ चल. चल एकत्र चला आता. गाईस आता आम्ही चाललोय पुढे पुढं. एकत्र आता ओटी पण घ्यायला लागेल ना पुढे. येऊ एवढाच आहे आता, थोडासाच बाकी आहे. अर्धा गाडीत चढली ना. मग हे तर काहीच नाही. गाभाऱ्यातून आहे. लेडीजच्या पुढे मागच्या दर्शन रांगेतल्या मागच्या लेडीज पुढे यायचंय. मागच्या लेडीजच्या पुढे मागच्या दर्शन रांगेतल्या मागच्या लेडीज पुढे यायचंय. लेडीज पुढे या, मागच्या लेडीज कमी झालेली आहे. उजव्या साईडने पुरुषांची लाईन आणि डाव्या साईडने महिलांची लाईन करायची. काहीच आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि एकदम VIP एंट्री मध्ये झालेलं आहे. सगळे लाईनीत उभे आहेत आणि उलट्या रस्त्यावरून चाललोय. आता संदीप मामाची पण ओटी भरली आम्ही, त्यांची पण ओटी भरली, पण जरा पण फोटो काढून देत नाही. तर मामा तुम्हाला यायला जमला नाही जमला, पण आम्ही तुमची ओटी भरली कारण आम्ही खूप खुश आहेत की तुम्ही एकदा आले. आता परत एकदा तुम्हीच या आणि भरपूर सारे काम करा, भरपूर सारं नाव करा. सो आता आमची पण ओटी भरली आणि मामाची पण ओटी आम्ही भरली. आता आम्ही बघू खाली जाऊ आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर गाईज आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. बापरे इकडे बघ चमकी बघ, नुसती चमकी. तर आम्ही आता बघू शकता तुम्ही, जरा पूजा करायला आलो आहे. खूपच भूक लागली आहे आणि चढून उतरून जर आता थकवा लागला आहे. तर आता आम्ही थोडा रेस्ट करतो, जेवतो वगैरे आणि मग निघतो परतीच्या प्रवासाला. हो सुट्टा सुट्टा चहा प्यायला गेला बघ बाई. जास्त ॲडिक्ट आहे तो चहाला. बाबू साहेब बाबू मस्त आईस्क्रीम खातो. हालत खराब झाली, एकदम खराब झाली. आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे कारण अख्खी रात्र झोपली नाही आणि सकाळी अशीच उठून आले 4 वाजता. आता परत तसंच झालेलं आहे मला मळमळ यार का. आता जेवू आणि मग जाऊ. सो जमला तर घेईल, नाहीतर मग डायरेक्ट घरी भेटूया. का समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. रस्ता आहे, रस्त्याच्या त्या साईडला आईचं मंदिर आहे. आईच्या मंदिराचा दरवाजा आहे गावाचा आणि हा मंदिर दिसतं इथून पूर्ण इकडे डोंगरावरती. तर आता आम्ही नाश्ता करायला आलो गेला, जेवण वगैरे करून मग जाऊ. 2 hours later. बघू शकतात आत्ता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत
जेवलोय, सगळं काय रेडी वेडी परत झालेले आहेत आम्ही घरी चाललो. घरी जाण्यासाठी. मग घरीच जायचंय ना, मग त्याच्यासाठी मेकअप का पाहिजे? बाई, म्हणजे एकविरेला करायला मेकअप भेटला नाही, तर इथं स्टार्टिंग झालेली makeup परत करत चालू. नाही, फक्त पावडर. आणि माझ्याशी दुनियाभरचे भांडलेत की तू खोटेपण केलंस, पावडर टिकला घेऊन नाही आलीस. तर त्यांना आता फायनली सगळं भेटलेलं आहे, तर लावायला घेतलंय. घरी जायचं तरी एवढा मेकअप, आणि मी मुलगी असून बघू टिकली शकता देत पटपट. चेहरा माझा काय. टिकली दे. गाईज आम्ही भरपूर थकलोय, भरपूर. आम्ही कधीच असा प्रवास केला नव्हता. डायरेक्ट गेलो आणि लगेच यायचं, आणि खूप डेंजर स्ट्रगल झालेला आहे. आणि मस्त दर्शन भेटलं आम्हाला, VIP दर्शन भेटला. म्हणजे जिथून येत होते म्हणजे पाया पडून तिथूनच आम्हाला एंट्री दिली डायरेक्ट. तर खूप छान वाटलं आणि खूप मस्त दर्शन भेटलं. सगळं काय मस्त. पत्रिका पण आईकडे ठेवली ना. मेकअप बघू शकतात. रेडी आहे ना? हे वा, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणून देतात ना? हो, आणतो. हा, आणतो बाबा तुझे फ्रुट्स. काय ते नकरा ना, काय ते, बाप रे. झालं, चल मी चल. देवाने एक चुकी केली, पोरगी बनवली असती ना तर जरा खरंच चांगलं चांगला आहे, त्याच्यात पण जळतेस तू माझ्यावर. जळते नाही. पोरगी बरोबर शोभली असती. जळतेस. पोरगी शोभली असती. पोरगी कुठे ठेवली परत मी? खाली पाडली. कुठे? खाली नाही ग, ती काय तिथं पायाखाली. खाली पाडलीस. चल. सो गाईज, आता फायनली व्लॉग एंड करायचा टाइम आलेला आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग पूर्णपणे कसा वाटला हे नक्की सांगा. आणि भरपूर सारे आम्ही मजा पण केली, आणि भरपूर थकलोय, भरपूर. आणि मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. त्या व्लॉग इथेच मी एंड करते. कसं वाटलं हे नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग लवकरच येणार आहे, तर स्टे ट्यून राहा. सो चलो, बाय बाय गाईज, गुड नाईट.